नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट CET सेल यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. या नोटिफिकेशननुसार नीट UG 2026ची जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्याबद्दलचे नोटिफिकेशन आहे. नीट UG 2026 ही जे आहे याच्या अंतर्गत बरेच कोर्सेस येतात. MBBS, BDS, BAMS, BHMS, BVMS, फिजिओथेरपी आणि बाकीचे जे काही कोर्सेस आहेत ते. तर या सगळ्या कोर्सेसचं जे ॲडमिशन्स आहेत ते ॲडमिशन सगळे कॅपराउंड प्रोसेस थ्रू होतात. तर कॅपराउंड प्रोसेस थ्रू ॲडमिशन होताना यामध्ये त्यांनी ABC असे 3 ग्रुप केलेले आहेत. 3 ग्रुपमध्ये जे कोर्सेस आहेत ते डिवाइड केलेले आहेत. त्यापैकी एमध्ये MBBS आणि BDS हे 2 कोर्स आहेत आणि B आणि C मध्ये बाकीचे कोर्स आहेत. त्याचं शेड्यूल त्या ठिकाणी नंतर येईलच. तर बघूयात नीट UG 2026चं ग्रुप ए आणि ग्रुप एचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याबद्दलचं हे नोटिफिकेशन आहे. बघूया त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप प्रोसेस फॉर MBBS अँड BDS ग्रुप ए कोर्सेस फॉर द अकॅडमिक इयर 2026-27. ग्रुप एचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्याचं हे रजिस्ट्रेशनचं नोटिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये खाली बघूयात द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल्स महाराष्ट्र बिगिन्स द कॉम्पिटंट अथॉरिटी फॉर ॲडमिशन अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस इन द स्टेट इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स क्वालिफाईड नीट UG 2026 अँड सीक ॲडमिशन टू MBBS BDS कोर्सेस अंडर द सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस फॉर द अकॅडमिक इयर 26-27. Admission to the government aided, municipal corporation, private and aided on such other medical dental colleges as notified by the government shall be carried out strictly on the basis of merit obtained in NEET UG. हे जे ॲडमिशन्स आहेत ते सगळे ॲडमिशन ही नीट UG वरतीच होणार आहेत. आणि त्यानंतर बघूया द डिटेल इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे इन्फॉर्मेशन ब्राउचर त्याचं वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचरबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवतो. त्याच्यामध्ये जे मेन महत्त्वाचे हायलाईट करण्याचे पॉईंट्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचर पण आहे. त्यानंतर ऑल इलिजिबल कॅन्डिडेट्स रिक्वेस्टेड टू विजिट ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. सोबतच याचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल त्या ठिकाणी दिलेलं आहे. शेड्यूल फॉर MBBS BDS ग्रुप ए कॅपराउंड 1चं शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये बघूयात जास्त वेळ न वेस्ट करता ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय जे सेशन आपलं असतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर MBBS अँड BDS कोर्सेस ओनली ग्रुप ए याचं टायमिंग आहे ते 6/8/2026 पासून 12/8/2026 पर्यंत 12/8/2026 पर्यंत हे अपलोड करायचं आहे. म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. कॅप रजिस्ट्रेशन करण्याची पण प्रोसेस आहे ती सध्या चालू झालेली आहे. आपलं लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर लॉग इनमधून कॅप अप्लाय फॉर कॅप राऊंड येतं आणि त्या ठिकाणी अप्लाय करायचं. पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीसची पेमेंट ही थ्रू द ऑनलाईन पेमेंट गेटवे MBBS and BDS courses only. Candidate will be treated as register for the process only after successful payment झाल्यानंतरच तुम्ही कॅप राऊंडसाठी पात्र होतात असं सांगितलेलं आहे. आता ही जी फीस आहे ती साधारणतः 1,000 पासून 1,500 पर्यंत फीस असते. ही जी फीस आहे ती 6/8/2026 पासून 13/8/2026 पर्यंत भरायची आहे. 13/8 म्हणजे एक दिवस त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे कारण तुमचं कधी पेमेंटमध्ये पेमेंट स्टक होतं किंवा अडकतं काय प्रॉब्लेम होतात त्यामुळे ते एक दिवस एक्स्ट्रा आहे. अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ऑल ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑन द पोर्टल. ह्याची जी आहे ती ऑल कलर स्कॅन्स कॉपीज आपल्याला अपलोड करायच्या आहेत. म्हणजे कलर कॉपीज पाहिजेत सगळ्या. झेरॉक्स वगैरे चालणार नाहीत. ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. ही जी आहे तारीख 6/8/2026 ते 13/8/2026 पर्यंत आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थ्रू द ऑनलाईन मोड स्क्रुटिनी सेंटर. ही ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते 7/8/2026 ते 14/8/2026 दरम्यान होईल. 7 दिवसाचा कालावधी त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स लिस्ट फॉर ग्रुप ए. ज्या कॅन्डिडेटनी कॅप राऊंड 1साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा कॅन्डिडेटची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे तुमची भलेही नीटमध्ये तुम्हाला स्कोर खालीवर आला असेल काय झालं असेल तरी पण ह्या मेरिट लिस्टनुसार तुम्हाला कळून येईल की तुमचा कितवा मेरिट आहे आणि काय आहे. त्यानुसार तुम्हाला पुढं प्रेफरन्स ॲड करण्यासाठी चान्स भेटतो. म्हणजे तुमची जर मेरिट जास्त असेल चांगला असेल वर असेल टॉपमध्ये असेल तर तुम्ही चांगले कॉलेज टाकू शकता. त्यामुळे ही जी मेरिट लिस्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण बरेच विद्यार्थी काय करतात जरी त्यांना मार्क्स जास्त असेल तरी पण ते रिपीटसाठी किंवा ते त्यांना चॉईसचं कॉलेज भेटण्यासाठी ते काय करतात दुसऱ्यांदा पण नीट देण्याचा विचार करतात. परंतु मला तरी असं वाटतं की यावर्षी विद्यार्थी रिपीट नीट देण्याच्या भानगडीमध्ये पडणार नाहीत. कारण यावर्षी आपण पाहिलं नीटमध्ये काय धिंगाणे झालेत. त्यामुळं बरेच विद्यार्थी हे जे भेटेल ते कॉलेज MBBS असेल तर ते घेतील आणि ॲडमिशन कन्फर्म करतील असं आहे. त्यामुळे यावर्षी थोडंसं जरा कॉम्पिटिशन ॲडमिशनचं तरी चांगलं वाढणार आहे. रिनीट आणि नीटमुळं बरेच घोटाळे झालेत. त्यामुळे पुढच्या वर्षी पण असे घोटाळे होऊ शकतात. त्यामुळं विद्यार्थी आता विश्वास ठेवत नाहीत सिस्टीमवरती आणि ॲडमिशन घेऊन टाकतील.
तर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स जर त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर ग्रुप ए. ग्रुप एची मेरिट लिस्ट आहे ती 15/8/2024ला डिक्लेअर होईल. लिस्टनुसार तुम्ही तुमचा प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी, जर तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही त्यामध्ये ग्रीव्हन्स टाकू शकता 16 ते 17च्या दरम्यान, त्या 2 दिवसामध्ये. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर ग्रुप ए, त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल ती आहे 18/8/2024ला. पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स ग्रुप ए, त्याच दिवशी दुसरं एक नोटिफिकेशन पडेल, त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स असणार. सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कास्टसाठी रिझर्वेशनसाठी किती जागा आहेत, ओपनसाठी किती, ईडब्ल्यूसाठी किती, SC/BC किती, किंवा बाकीचे जे काही OBC वगैरे आहेत, ST/ST आहेत त्यांच्यासाठी, NT आहेत त्यांच्यासाठी किती जागा आहेत, तर सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी पडतं. तर ते सीट मॅट्रिक्स पब्लिकेशन 18/8/2024ला होईल. त्यानंतर ऑनलाईन चॉईस प्रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस, जे ऑनलाईन फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे किंवा प्रेफरन्सेस फीची प्रोसेस आहे ती ऑनलाईनची, ती 19/8/2024 पासून 22/8/2024 म्हणजे साधारणतः 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी प्रेफरन्स फॉर्म ग्रुप ए वाल्यांनी भरायचे आहेत कॅपराऊंड 1साठी. तर ते प्रेफरन्स फॉर्म भरण्याचं पण आपल्या लॉगिनमधूनच करता येतं. त्याच्यामध्ये आपण प्रेफरन्स ॲड करू शकता. कॉलेजचा जो कोड असतो तो इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेला असतो, त्यानुसार तुम्ही ते ॲड करायचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅपराऊंड 1. कॅपराऊंड 1 डिक्लेअर होणार 23/8/2024ला. 23/8/2024ला तुमचा काय पहिला कॅपराऊंड लागणार आहे, म्हणजे ही प्रोसेस पूर्ण महिनाभर चालते. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग टू अलॉटेड कॉलेज विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड रिक्विजिट फीस DD. आता फिजिकल जॉईनिंग आहे कॉलेजला. फिजिकल जॉईनिंग कॉलेजला करण्यासाठी तुम्हाला 24/8/2024 ते 28/8/2026 म्हणजे साधारणतः 4 ते 5 दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. त्या 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजला जाऊन जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं स्क्रुटिनी होईल, तुमचा कॅप चालेल, कॅपमध्ये तुमचं जे राऊंड वगैरे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे पाहिले जातील, ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे, आणि त्याचं तुम्ही स्टेटस रिटेन्शन वगैरे करून ॲडमिशन फायनल करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला फीस जी आहे ती बऱ्याच कॉलेजमध्ये, मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये फीस ही DDच्या माध्यमातून डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तुम्हाला ती फीस पेड करायची आहे. काही कॉलेज त्या ठिकाणी ऑनलाईन फीसचं पण ऑप्शन देत असतील किंवा काही कॉलेज कॅशचा पण ऑप्शन देत असतील, परंतु या सगळ्याच्या भानगडीमध्ये DD हा मोस्ट ऑफ ठिकाणी लागतो. त्यामुळं पेमेंट बाय चेक इज अलाउड ऑन बँक हॉलिडेज टू बी रिप्लेस बाय DD. म्हणजे जर समजा तुम्ही संडेला ॲडमिशन घ्यायला गेलात, सुट्टीच्या दिवशी कॉलेजमध्ये, कॉलेज चालू असतात, सुट्टीला ॲडमिशन घ्यायला गेलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला DD अवेलेबल नसेल, बँक बंद असल्यामुळं, तर तुम्हाला त्याचा चेक द्यायचा आहे तेवढ्या रुपयांचा. आणि ते चेक तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तो चेक तुम्ही नेक्स्ट डेला काय करायचा आहे, त्याचं DDमध्ये टाकून आणायचं आहे. त्यामुळे एनिवे तुम्हाला DD देणंच आहे. ठीक आहे. तर ही आहे प्रोसेस ती 24/8/2024 ते 28/8/2026 पर्यंत आहे. म्हणजे कॅपराऊंड 1 तुमचा 28 तारखेला क्लोज होणार. पण बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा दुसरा दिवस टेक्निकल एरर आल्यामुळे काय होतो, कॅपराऊंडचं पुढे ढकलला जातो किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस थोडीशी पुढे ढकलली जाते. ठीक आहे. तर एखादा दुसरा दिवस मिळू शकतो, परंतु शक्यतो असं मिळणार असं वाटत नाही, कारण यावेळेस खूप लेट झालेला आहे. त्यामुळे पटपट राऊंड सगळे संपून जातील. The above schedule is subject to change as per the direction of the various authorities. म्हणजे जर काय डायरेक्शन वगैरे वरून आले, MCC वगैरे आहे किंवा गव्हर्नमेंट वगैरे आहे, स्टेट गव्हर्नमेंट कोर्ट वगैरे आहे, त्यांनी काय सांगितलं, काय घोटाळे झाले खाली वर बोला आणखीन, तर ह्या तारखा बदलू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. शेड्यूल फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ ग्रुप बी अँड ग्रुप सी कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड इन द ड्यू कोर्सेस. ग्रुप बी आणि सीचं जे आहे BMS BHMS वगैरे, BMS फिजिओथेरपी यांचं नंतर 1-4-2 दिवसामध्ये लगेच पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण बाकीचे पण कोर्सेसचं ॲडमिशन नर्सिंगचं वगैरे पण राहिलेलं आहे, ते देखील पडून जाईल. तर शेड्यूल फॉर द सबसिक्वेंट राऊंड्स ग्रुप ए दॅट इज MBBSचे जे आहेत ग्रुपचे राऊंड, ते पण नंतर डिक्लेअर केले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ओनली कॅन्डिडेट हू हॅव क्वालिफाईड नीट UG 2024 फॉर MBBS BDS कोर्स आर एलिजिबल. म्हणजे ज्यांनी एक्झाम दिलेली आहे, नीट रिनीट दिलेली आहे, त्यांनीच फक्त क्वालिफाईड आहेत. रजिस्ट्रेशन शॅल बी कम्प्लीट ओनली आफ्टर द पेमेंट झाल्यानंतरच आणि ऑनलाईन माध्यमातूनच होणार आहे. कॅन्डिडेट शॅल अपलोड ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट्स इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट, त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. कॅन्डिडेट ऑप्टिंग फॉर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शॅल रिपोर्ट टू द अलॉटेड व्हेरिफिकेशन सेंटर ॲज पर द नोटिफाईड शेड्यूल. म्हणजे जर समजा तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट स्कॅन नसतील करायचे, तुम्हाला जो ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाहिजे असलं तर तुम्ही काय करायचं, ते डॉक्युमेंट सेंटर दिले त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे. परंतु ही भानगड करण्यापेक्षा सरळ तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून टाका, विषय खाल्लाच, त्यांचं ते बघतील तिकडं. Candidate should also ascertain his eligibility for admission to the various courses before filling up the registration form. त्यानंतर PWD candidate should have claimed the quota at the time of NEET 2026. They submit PWD's eligibility certificate. ठीक आहे. जे विद्यार्थी PWDचं किंवा ऑर्फांचं वगैरे किंवा एक सर्व्हिसमॅनचं रिझर्वेशन मागत आहेत पाहिजे आहे, त्यांनी ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे.
आणि ते रिक्वायर्ड फॉर्मॅट दिला आहे त्यानुसार त्यांना ते अपलोड करायचं आहे. EWS SCBC वाल्यांसाठी पण सेम आहे, त्यांना फक्त व्हॅलिडिटीसाठी वगैरे टाईम दिलेला आहे कास्ट व्हॅलिडिटीसाठी. कॅन्डिडेट क्लेम्ड EWS शूड सबमिट EWS सर्टिफिकेट व्हॅलिड फॉर अकॅडमिक इयर 26-27 ओनली. ठीक आहे. तर कॅन्डिडेट बिलॉंग्स टू रिझर्वेशन कॅटेगरी मस्ट क्लेम इन द ॲप्लिकेशन्स फॉर्म फॉर बिफोर सबमिटिंग द सेम. ते ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये ते मेन्शन करणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट क्लेमिंग रिझर्वेशन शूड इन्शुअर दॅट दे हॅव ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स. नॉन क्रिमिनल वगैरे पाहिजे. जे समजा SC ST आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागत नाही, परंतु SC ST पेक्षा दुसरे आहेत त्यांना नॉन क्रिमिनल लागतं, परंतु SC ST मध्ये पण 14-15 लाखाच्या पुढे असेल तर लागू शकतं. As per the government resolution issued by the General Administration Department, Government of Maharashtra, dated 2 July 2026, the time limit for submitting the caste validity certificate for OBC and SCBC candidate only has been extended to the 6 month. त्यांच्यासाठीच फक्त 6 महिने एक्सटेंड केलेलं आहे. NRI candidate should register on Foreign Candidate Registration Portal before 11/2026 for the verification. NRI candidates should note that they are eligible only for 15% institutional quota as per the merit list. Candidate need to pay the application fees at the college for physical joining. The fees shall be paid through the DD payment. आता ही जी फीस आहे कॉलेजची फीस ती कॉलेजच्या वेबसाईटवरती वगैरे असते किंवा त्या ठिकाणी त्यांनी लावलं किंवा कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती लावतात. बरेच जण कॉलेज वेबसाईटला फीस टाकत नाहीत कारण झोल करायचा असतो त्यामुळं. तर ते कॉलेजला जाऊन बघायचं, कॉलेजच्या नोटीस बोर्डवर त्यांनी फीस लावलेली असते किंवा जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांची जी फीस आहे त्याचं फीस स्ट्रक्चर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेलं आहे, त्यानुसार त्यांची फीस असते. जसं की डेव्हलपमेंट फीस वगैरे नसते, बाकीच्या फीस थोड्या छोट्या मोठ्या असतात. तर ते फीसचं तुम्ही इन्फॉर्मेशन बॉक्समध्ये बघायचं आहे. अशा प्रकारे ग्रुप एचं म्हणजे MBBS आणि BDSचं हे रजिस्ट्रेशनचं डेट आलेले आहे, यानुसार तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्या. जे डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल व्यवस्थित लक्षपूर्वक काय करायचे अपलोड करायचे आहेत, कारण कधी कधी काय होतं मित्राचे डॉक्युमेंट अपलोड झाले, घरच्यांचे डॉक्युमेंट अपलोड झाले, दुसऱ्याच कुठल्या तरी एखाद्या झेरॉक्सवाल्यानं अपलोड तिसऱ्याच माणसाचे अपलोड केले असं होतं. त्यामुळं डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्या नंतर एकदा रिव्ह्यू करूनच ते सबमिट करा. अशा प्रकारे फॉर्म सबमिट करायचा आहे आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रांना देखील पाठवा. असेच पुढचे जे व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस राहतील. धन्यवाद.